तोंडाला चव नसेल किंवा रोजच्या जेवणात आपल्याला काही चटपटीत खायची सवय असेल किंवा कधीकधी आपल्याला भाजी आवडत नसेल, अशा वेळेस रोजच्या रोज आपण जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची घेतो. तर आजचं जे हे लोणचं आहे अतिशय चटपटीत, अगदी तोंडाला चव येईल आणि 2 घास नेहमीच आपल्याला इतर जेवणापेक्षा अगदी नक्कीच आपल्याला जास्त जाईल. तर आजचा आपला जर लोणच्याचा प्रकार आहे म्हणजे ओल्या हळदीचं लोणचं. तर बघा आता आपण काय काय साहित्य घेतलं आहे. तर पहिल्यांदा मी घेतलेली आहे ओली हळद. आता सध्या बाजारामध्ये ओली हळद नेहमी बाजारात भरपूर प्रमाणात विकायला येते बघा. तर अशा प्रकारची हळद असते, थोडीशी आल्यासारखी दिसते. तर बघा आता अशा प्रकारची बघा सरळ अशी जी असते तर ती तशा प्रकारची तुम्ही हळद घ्या, म्हणजे त्याची साल काढायला आपल्याला सोपी जाईल. आता ही ओली हळद मी जवळपास अर्धा किलो घेतली. तर अगदी सरळ जी आहे तर ती पण मला मिळाली नाही, अगदी वेगवेगळ्या अशी वाकड्या तिकड्या आकाराची सुद्धा घेतली तरी चालेल, कारण साल काढायला आपल्याला थोडीशी जड जाते. आता एक थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे त्याच्याबरोबर आणि पावशेर मी हिरवी मिरची घेतली. तर हिरवी मिरची जर तुम्हाला तिखट आवडत नसेल जास्त लोणचं तर पोपटी रंगाची घ्या. जास्त तिखट आवडत असेल तर अगदी डार्क शेवाळी रंगाची घेतली तरी चालेल. आता मी जी घेतलेली आहे तर ती मध्यम अशी तिखट आहे. तर आता हे तीनही ज्या वस्तू आहेत त्या स्वच्छ मी अगोदर धुवून घेतल्यात आणि एक दिवसभर मी फॅनखाली सुकवून घेतल्यात. आता ही देठं आपण नंतर सुकल्यानंतर देठं काढायची. मिरची धुण्या अगोदर देठ अगोदर काढायचे नाही आहेत, कारण जर ओले झाल्या तर आपलं लोणचंसुद्धा लवकर खराब होतं. म्हणून मी आत्ता त्याची देठं काढून घेतली. तर आता सगळ्या ज्या वस्तू आहेत कोरड्या घ्यायच्यात. आपल्याला भांडे पण जी वापरायची तर तीसुद्धा अगदी कोरडी हवीत. अजिबात पाण्याचा थेंबसुद्धा त्याला लागला नाही पाहिजे. आता सुरुवातीला आपण काय करायचं आहे, मिरच्या कापून घ्यायच्या. आता मिरच्या बघा तुम्हाला जशा आवडत असतील, खाताना अगदी आपल्याला घासामध्ये घेण्यासाठी छोटे छोटे तुकडे करून आवडत असतील तर छोटे तुकडे करा, मोठे आवडत असतील तर मोठे करून घेतले तरीसुद्धा चालेल. तर मी छोटे छोटे तुकडे मिरचीचे एकदा सगळ्या मिरचीचे मी करून घेते. आता सगळ्या मिरचीचे मी तुकडे करून झालेले आहेत बघा. आता करूयात आपण आता जी ओली हळद आहे त्याची आपण साल काढून घ्यायची. तर आता बटाटे आपण सोलताना जे सोलर वापरतो त्याने जर काढलं तर हे हळद जी आहे जास्तीची ती निघून जाते जास्त. त्यामुळे दात्र्यांची सुरी घेतली मी आणि अशा पद्धतीने जर त्याची साल काढली तर अगदी फक्त सालच निघून जाते. हे पहा, अशा पद्धतीने ही साल काढायची बघा. अगदी आतली जी हळद आहे अगदी पिवळी तर ती लगेच दिसते. अगदी फक्त त्याची सालच निघून जाते, जास्तीची हळद निघत नाही. म्हणून दात्र्यांच्या चाकूनेच ही साल काढून घ्या. पण अगदी व्यवस्थितरित्या हाताला लागण्याची शक्यता असते, म्हणून सावकाश अशी ही साल काढून घ्या. आता दोन्ही साईडच्या मी कडा काढून घेते. जर खराब असतील तर त्या कडासुद्धा तुम्ही काढून घ्या आणि त्याच्या अगदी बारीक अशा फोडी करायच्यात. तुम्ही जेवढ्या बारीक फोडी करताल तेवढं लोणचं हे चांगलं लवकर मुरतं आणि आपल्याला ताटामध्ये घ्यायलासुद्धा अगदी जेवढं घ्यायचं आहे तेवढंच आपण घेऊ शकतो. त्यामुळे मोठ्या करण्यापेक्षा छोट्या छोट्या ह्या फोडी करून घ्यायच्यात. तर आता ह्या हळदीच्या मी छोट्या छोट्या फोडी करून घेते. आता ह्या हळदीबरोबरच आपण आल्याचे सुद्धा असेच साल काढून काप करून घ्यायचे. हे पहा, अगदी पातळ छान अशी हे काप झालेले आहेत. आता हे साल काढताना फोडी करताना हात आपले पिवळे होतात. तर त्यासाठी तुम्हाला जर हात पिवळे होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही हातामध्ये हँडग्लोव्ज घाला किंवा एखादी कॅरी बॅगसुद्धा घालू शकता. आता हे तीनही वस्तू ज्या आहेत आपण हे चिरून घेतलेले आहेत साल काढून, म्हणजेच हळद आणि आलं साल काढून बारीक पातळ काप केलेत आणि मिरच्या आपण देठ काढून कापून घेतल्यात. तर आपली ही तयारी झालेली आहे. आता आपण करूयात मसाला. तर मसाला करण्या अगोदर आता आपल्याला जेवढं तेल हवं आहे तेवढं आपण गरम करून घ्यायचं. तर एक पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे. त्यात 1.5 फुलपात्र मी आपलं जे आपण रोजच्या वापरामध्ये जे तेल वापरतो तर ते तेल घेतलं आहे. तर मोहरीचं जर तेल तुमच्याकडे असेल तर तेच तुम्ही नक्की घ्या, त्याची चव अगदी छान लागते. तर 1.5 फुलपात्र मी तेल घेतलं आहे आणि छान असं धूर येईपर्यंत आपल्याला हे तापवून घ्यायचं आहे. तर आता बघा थोडंसं तापलेलं दिसतं आहे, त्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून पाहिली तर मोहरी चांगली तडतडली जाते. तर मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी होईपर्यंत वाट पाहायची. म्हणजे 5-1 मिनिट आपण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे
आणि मग नंतर आपण त्यामध्ये आपण काढून ठेवलेली मोहरी म्हणजे 3 ते 4 चमचे आपली जी रोजच्या भाजीला आपण जी मोहरी वापरतो तर ती मोहरी आपण ही यामध्ये टाकायची. तेल जास्त गरम असताना ही मोहरी त्यामध्ये टाकू नका, कारण मोहरी जी आहे ती त्यामध्ये करपून जाईल आणि आपल्या लोणच्याला खरपट वास येईल. तर थोडंसं 5 मिनिट थांबून थोडंसं तेलाचं तापमान कमी झाल्यानंतर ही मोहरी त्यामध्ये मी टाकलेली आहे. तर बघा आता छान अशी ही तळली जाते त्यामध्ये. आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे हिंग. तर हिंग जो आहे तर तो लोणच्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे. हिंगामुळे लोणचं अतिशय छान टेस्टी लागतं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात. आणि आता हे मिक्स केल्यानंतर हे तेल जे आहे आपण थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं. तर थंड होईपर्यंत आपण हे तेल वापरणार नाही आहोत, अगदी पूर्णतः थंड करायचं. आता तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊयात. आता गॅसवरती मी एक छोटीशी कढई तापायला ठेवली. आपल्याला हलकेसे हे जे मसाले आहेत ते हलके गरम करून घ्यायचे. आता ही मोहरीची डाळ घेतली मी, जवळपास 3 ते 4 चमचे ही मोहरीची डाळ घ्यायची. आता तुम्हाला हवं असेल, मसाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही हे जे मसाल्याचे प्रमाण आहे ते तुम्ही वाढवू शकता आणि जास्त आवडत नसेल तर कमीसुद्धा करू शकता. आता 1 चमचा मी मेथी दाणे घेतलेले आहेत. मंद गॅसवरती हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत, जास्त भाजायचे नाही आहेत. फक्त त्याच्यातलं मॉइश्चराईज कमी होईल अशा पद्धतीने आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे. तर मंद गॅसवर फक्त हलकंसं फक्त हे गरम करून घ्यायचे आहेत. मी हाताने तुम्हाला दाखवते बघा, अगदी हलकं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे हे आपलं लोणचं जे आहे जास्त दिवसचे टिकतं. आता मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूयात मीठ. तर 2 चमचे मीठ मी त्यामध्ये घातलं आहे आणि तिखट घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट. तर तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही ते जास्त टाकू शकता. आणि रंग येण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर. तर लाल असा छान रंग येतो. तुम्हाला जर रंग जास्त लाल आवडत असेल तर अजूनही तुम्ही ते बेडगी मिरची पावडर तुम्ही टाकू शकता. आता हे गॅस बंद केल्यानंतर हे मीठ आणि तिखट मी टाकलेलं आहे बघा. पण डाळीमुळे हे जे मीठ आणि तिखट जे आहे ते गरम होतं आणि लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं. आणि आता हे सुद्धा आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हलकंसं फिरवून घ्यायचं आहे, जास्तही बारीक करायचं नाही आहे. आणि आता हे मिक्सरला मी अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं, म्हणजेच ओबडधोबड राहील असं. जी मोहरीची डाळ आहे त्याचे 2 तुकडे झाले तरीसुद्धा चालतील, अगदी बारीक त्याची पावडर करायची नाही. बघा अशा पद्धतीने हा मसाला आपण तयार करून घेतला आहे. तुम्हाला जर आवडत असेल, विकतचा तुम्ही मसाला वापरत असाल लोणच्याला तर तरी तो वापरला तरीसुद्धा तो चालेल. पण जो आपण घरचा जो मसाला करतो आहे याचीसुद्धा टेस्ट या लोणच्याला खूप छान येते. नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून पहा. आता मी एक मोठा असा मिक्सिंग बाउल घेतला आहे, म्हणजेच एक मोठं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपण सगळे जे पदार्थ आहेत ते सगळे मिक्स करून घ्यायचे. हा मसाला आता मिक्सरला फिरवलेला त्यामध्ये अगोदर टाकला आहे. नंतर ओली हळद जी कापलेली होती, बारीक तुकडे केले होते ते टाकले. नंतर आल्याचे तुकडे टाकले. नंतर हिरवी मिरचीचे तुकडे त्यामध्ये टाकलेले आहेत. आणि आता हे हातानेच आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता जसं जसं आपण मिक्स करू तसं तसं ह्या फोडींना ओलसरपणा येतो मिठामुळे आणि सगळ्या फोडींना जे आहे तो मसाला हा लागला पाहिजे. अशा पद्धतीने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर यापेक्षाही मोठं तुम्ही भांडं घेऊ शकताय, म्हणजेच मिक्स करायला आपल्याला सोपं जाईल. तर हातानेच आता मी हे चांगलं सगळं मिक्स करून घेते. तर बघा आता हातालासुद्धा आपल्याला जाणवते की ओलसरपणा मिठामुळे त्याला छान असा ओलसरपणा आला आहे, म्हणजेच ह्या फोडींनासुद्धा हा मसाला आपला चांगला लागला जाईल. हे पहा, तर मिठामुळे या फोडी ज्या आहेत त्या छान टेस्टी बनतात. तर तुम्हाला मीठसुद्धा जर लोणच्यासारखं जास्त आवडत असेल तर मीठसुद्धा तुम्ही जास्त टाकू शकता. आता थोडंसं आंबट होण्यासाठी आणि टिकण्यासाठी सुद्धा 3 ते 4 लिंबाचा रस मी त्यामध्ये टाकते. आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर पाव वाटी मी लिंबाचा रस त्यामध्ये टाकला आहे. आता लिंबाच्या रसामुळे आंबटपणा तर येतोच आणि तर लोणचंसुद्धा जास्त दिवस टिकतं आणि मिरचीमुळे तिखटपणासुद्धा येतो. ओल्या हळदीचीसुद्धा टेस्ट अतिशय छान लागते. आलंसुद्धा पचण्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे हे लोणचं जे आहे आपण रोजच्या जेवणात जर ताटामध्ये घेतलं तर 2 घास नक्कीच जातील जास्त. नक्की तुम्ही हे ह्या सीझनला तयार करून पहा
आता ह्या सीझनला म्हणजेच आता या थंडीच्या दिवसात ओली हळद जी आहे ती बाजारामध्ये भरपूर प्रमाणात विकायला येते बघा. तर आत्ताच घेऊन तुम्ही हे लोणचं तयार करून ठेवू शकता अगदी उन्हाळ्यात खाण्यासाठी. आता हे थंड झालेलं जे तेल आहे त्यामध्ये हिंग आणि मोहरी मिक्स करून घ्यायची. अगदी पूर्ण हे तेल जे आहे थंड करून घ्यायचं आहे, कोमटसुद्धा ठेवायचं नाही आहे. जर थोडंसं जरी कोमट राहिलं तर हे लोणचं आपलं खराब होतं. पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ जर नसेल तर हे लोणचं तुम्ही रात्रीच करून ठेवा, सगळं मसाला मिक्स करून ठेवा, तेल तापवून ठेवा आणि सकाळी पूर्ण थंड झाल्यानंतर हे सगळं तुम्ही मिक्स करून घ्या. तर अशा पद्धतीने आपण आता हे तेलसुद्धा मिक्स करून घेऊयात. तर बघा, जेवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात तुम्ही तेल टाकाल तेवढं हे लोणचं फोडी ज्या आहेत तेलामध्ये चांगल्या बुडल्या जातात आणि लोणचं आपलं खराब होत नाही लवकर. तेल जर कमी पडलं तर ह्या फोडी त्यामध्ये बुडल्या जात नाही आणि ते हलवलं जर गेलं नाही तर हे लोणचं जे आहे तर त्याला लवकर बुरशी लागते किंवा खराब होतं. त्यामुळे तेलसुद्धा जास्त जर टाकलं तर जेवतानासुद्धा त्याला अगदी खार आणि तेलसुद्धा जेवताना छान लागतं पोळीबरोबर, भाकरीबरोबर. तर बघा, आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण आता ही काचेची बरणी घेतली. ही बरणी स्वच्छ मी करून घेतलेली आहे अगदी आणि उन्हामध्येही वाळवून घेतली. म्हणजे आता पूर्णतः ही कोरडी झालेली आहे, याला अजिबात ओलसरपणा नाही. आपण जे भांडे वापरले ते सुद्धा अगदी कोरडे होते, त्यामुळे हे लोणचं आपलं बरेच दिवस टिकतं. अगदी पाण्याचा एकही थेंब कशाला लागला तर हे लोणचं लवकर खराब होतं, त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या. आता या बरणीमध्ये आपण हे लोणचं जे आहे ते हे भरून घेऊयात. तर बघा, अतिशय मस्त असं हे लोणचं आपलं रेडी झालेलं आहे. अगदी दिसायलासुद्धा अतिशय सुंदर आणि टेस्ट पण त्याची खूप छान लागते. मुरल्यानंतर जर तुम्ही घेतलं तर हे जास्त दिवस टिकण्यासाठी तर राहत नाही, पण आपण जेवताना जे घेतो तर त्या पद्धतीने आपण जर रोज घेतलं तर ते लवकर संपून जातो. तर बघा, मस्त असं हे लोणचं आपलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. तर अगदी महिनाभरात हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं. तर तुम्हाला हा ओल्या हळदीच्या लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून पण सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.